देवी कात्यायनीची सुंदर कथा। देवी कात्यायनी हे दुर्गा देवीचे 6वे रूप आहे, ज्यांची पूजा नवरात्रीच्या 6व्या दिवशी केली जाते। त्यांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या पराक्रमाबद्दलची कथा खूप सुंदर आणि प्रेरणादायक आहे। महर्षी कात्यायन यांची इच्छा। फार वर्षांपूर्वी कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते। त्यांच्याच कुळात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला। ते मोठे तपस्वी आणि देवी भगवतीचे निष्ठावान भक्त होते। महर्षी कात्यायन यांची तीव्र इच्छा होती की देवी भगवतीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घ्यावा। त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि देवीला प्रसन्न केले। त्यांच्या एकनिष्ठ भक्तीने प्रसन्न होऊन देवी भगवतीने त्यांची इच्छा मान्य केली आणि त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला। महर्षी कात्यायन यांच्या कन्या असल्यामुळेच देवीचे नाव कात्यायनी असे पडले। महिषासुराचा वध। पौराणिक कथेनुसार जेव्हा महिषासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाने स्वर्गात आणि पृथ्वीवर मोठा अत्याचार सुरू केला, तेव्हा देव आणि ऋषी मुनी खूप त्रस्त झाले। महिषासुरामुळे त्रस्त झालेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर मिळून आपल्या तेजामधून शक्ती एका दिव्य स्त्री शक्तीला उत्पन्न केले। या तेजस्वी शक्तीने अतिशय सुंदर, भव्य आणि तेजापुंज देवीचे रूप धारण केले। हीच देवी कात्यायनी म्हणून ओळखली गेली। सर्व देवतांनी देवीला आपली शस्त्रे आणि शक्ती प्रदान केली। भगवान शंकरांनी त्रिशूल, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र, इंद्रदेवाने वज्र, इतर देवतांनीही आपापली शस्त्रे दिली। अशा प्रकारे सर्व शक्तींनी युक्त झालेल्या देवी कात्यायनीने महिषासुराचा वध करण्यासाठी 10व्या दिवशी भयंकर युद्ध केले। देवीने आपल्या शौर्य आणि सामर्थ्याने महिषासुराचा पराभव केला आणि त्याचा वध करून त्रिलोकाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले। यामुळेच देवी कात्यायनीला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते। अमोघ फल देणारी देवी। देवी कात्यायनी अत्यंत शौर्य, साहस आणि विजयाची देवी मानली जाते। असे म्हटले जाते की ब्रजमधील गोपींनी भगवान कृष्णांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी देवी कात्यायनीची आराधना केली होती। त्यामुळेच त्यांना ब्रजमंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात। देवी कात्यायनीच्या पूजनाने भक्तांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही फळांची प्राप्ती होते आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात।